0.99 ची टॅन इनवर्स ऑफ 0.99 आहे म्हणजे एफ ऑफ एक्स काय टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग आपल्याला काय करावं लागतं त्याचं डिफरन्शिएशन सुद्धा घ्यावं लागतं. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. रिझन काय तर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूसाठीचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू काय असतो तर एफ ऑफ एक्स प्लस एच एफ डॅश ऑफ एक्स. आता ती एक्स आणि एच च्या व्हॅल्यू आपल्याला डिसाईड करावं लागतील. तर टॅन इनवर्स ऑफ 1 टॅन इनवर्स ऑफ 1 हा किती असतो π/4. ही क्वांटिटी मला माहिती आहे म्हणजे एक्स झाला माझा 1. म्हणजे काय होईल एक्स प्लस एच टॅन इनवर्स ऑफ एक्स एफ ऑफ एक्स काय टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे मग एफ ऑफ एक्स प्लस एच काय होईल टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस एच जो की माझ्याकडे आहे 0.99. आता एक्स ची आत्ताच व्हॅल्यू सांगितली 1 आहे म्हणजे 1 प्लस एच इज इक्वल्स टू 0.99 एच इज इक्वल्स टू -0.01. या व्हॅल्यू मला इथं ठेवायच्यात. पण एफ ऑफ एक्स काढला तर टॅन इनवर्स ऑफ एक्स आताच आपण पाहिलं की एफ ऑफ एक्स म्हणजे काय 1 आहे मग इथं एफ ऑफ 1 काय होईल किंवा एफ ऑफ एक्स काय होईल इज इक्वल्स टू π/4. डिफरन्शिएशन मध्ये काय होईल एफ ऑफ एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल्स टू 1/2 कारण 1 स्क्वेअर 1 1 प्लस 1 2. मग आता मला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स प्लस एच एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स किती काढला पण आता एफ ऑफ एक्स म्हणून किंवा एफ ऑफ 1 म्हणू कारण एक्स ची व्हॅल्यू 1 आहे हा काढला आपण π/4 प्लस एच किती आहे -0.1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स किती आहे 1/2. एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजेच माझ्याकडे काय टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस एच कारण एफ ऑफ एक्स काय होता आपला एक्स प्लस एच काय होता 0.99 इज इक्वल्स टू हा असेल π/4 मायनस हा होईल आता प्लस मायनस म्हणून मायनस घेतला आणि दोन ने डिवाइड केला तर 0.005 हे असेल माझे आन्सर. π/4 मायनस 0.005.